नमस्कार, मी सुनील एकमत डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कारण नीट पेपर फुटी प्रकरणानंतर लातूरचं नाव जे आहे ते देशभरामध्ये बदनाम होताना पाहायला मिळते. कारण लातूरचं पॅटर्न जे आहे ते शैक्षणिक पॅटर्न आहे आणि याच पॅटर्नची सुरुवात जर पाहिलं आपण तर उदगीरमधल्या लाल बहादूर शास्त्री या विद्यालयामध्ये जी झाली होती. कारण लाल बहादूर शास्त्री या विद्यालयामध्ये रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांना जे आहे ते नाईट क्लासची त्यावेळेस त्यांनी व्यवस्था केली होती आणि विद्यार्थी त्यावेळेस जे आहे ते देशभरामध्ये राज्यामध्ये जे आहे ते प्रथम क्रमांकानं ते येत होते. आणि त्यानंतर त्याचाच अवलंब जे आहे ते लातूरमध्ये जे आहे ते राजर्षी शाहू महाविद्यालयाने केली. 11वी या विद्यार्थ्यांसाठी जे आहे ते शाहू महाविद्यालयाने या पॅटर्नची जी आहे ती सुरुवात केली होती. त्यावेळेस दिवंगत जनार्दन वाघमारे सर असतील, प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर असतील आणि कावळे सर असतील यांच्या माध्यमातून जे आहे ते लातूर पॅटर्न जे आहे ते शाहू महाविद्यालयातून सुरू झालं. आणि त्याचंच अंकुर जे आहे ते बसवेश्वर महाविद्यालय असेल, दयानंद महाविद्यालय असेल आणि अमरपूरचं महात्मा गांधी महाविद्यालय असेल, या महाविद्यालयाने खरं तर ह्या पॅटर्नची जी आहे ती सुरुवात पुन्हा अंगीकृत केली. आणि खरं तर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जे आहे ते या विद्यालयाचे विद्यार्थी जे आहेत ते कुठेतरी प्रथम क्रमांकावर येताना दिसत होते. आणि खरं तर 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेवर ज्यावेळेस बोर्डाचा पहिला आणि द्वितीय असे क्रमांक ज्यावेळेस येत होते त्यावेळेस बोर्डातून सुद्धा जे आहे ते या विद्यार्थ्यांचा जो आहे सत्कार करण्यात येत होता. आणि पुन्हा काही कालांतराने जे आहे ते हे पद्धत पूर्णपणे बोर्डाची बंद झाली. विद्यार्थ्यांची रँकिंग येणारे जे विद्यार्थी होते त्यांचा सत्कार करणं बंद झाला. आणि त्यानंतर जी महाविद्यालय होते त्या महाविद्यालयाचे कुठंतरी जे आहे ते याकडे या पॅटर्नकडे जे आहे ते दुर्लक्ष होताना पाहायला मिळतं. याचा जो फायदा जो आहे तो त्या खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांनी घेतला आणि खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांनी स्वतःचे कोचिंग क्लासेस उभा करून जे आहे ते मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना क्लास देण्याची जी आहे ती सुरुवात केली. आणि देशभरामध्ये पुन्हा या खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांनी जे आहे ते नीट असेल किंवा जेई असेल किंवा इतर ज्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी जे आहे ते मार्गदर्शन करण्याचं काम केलं. खरं तर लातूर पॅटर्नची जी सुरुवात आहे, ज्या महाविद्यालयाने सुरुवात केली, ज्या व्यक्तीने जी सुरुवात केली होती ती पॅटर्न कुठंतरी आता जे आहे ते या काळामध्ये बदलताना पाहायला मिळते. खरं तर या खाजगी कोचिंग क्लासेसमुळे जे आहे ते कुठंतरी लातूर पॅटर्न जे आहे ते आता बदनाम होताना पाहायला मिळते. कारण या ज्या वेळेस नीट परीक्षाचं पेपरफुटी प्रकरण झालं त्या पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूर कनेक्शन सातत्यानं जे आहे ते समोर आलेलं आहे. आणि याच सगळ्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत प्राचार्य डॉक्टर महादेव गवानी सर आहेत, राजर्षी शाहू महाविद्यालय प्राचार्य आहेत सर. त्याचबरोबर प्राचार्य सिद्धेश्वर बेलाळे सर आहेत, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे आहेत. त्याचबरोबर प्राचार्य डॉक्टर नितीन वाणे सर आहेत, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचं. खरं सर स्वागत आहे आपलं. खरं तर सर आपण ज्या महाविद्यालयाने लातूर पॅटर्नची सुरुवात केली कुठेतरी या काळामध्ये लातूर पॅटर्न पूर्णपणे बदलतोय असं आपल्याला वाटतंय का? नाही, पहिल्यांदा तर मी थोडी दुरुस्ती करतो की काही घटना घडल्यामुळं लातूर पॅटर्न हा कधीही बदनाम होणार नाही आहे. कारण लातूर पॅटर्न हा काही एक दिवसामध्ये तयार झालेला हा पॅटर्न नाही आहे. लातूर पॅटर्नची सुरुवात ही 40-45 वर्षापूर्वी याची सुरुवात झालेली आहे. आणि अगदी सुरुवातीला खेड्यातून विद्यार्थी जमा करण्याचं काम महाविद्यालयानं केलेलं आहे. अगदी 60%, 50%च्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांच्यावर काम महाविद्यालयानं केलं आहे. हे काम करत असताना सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आणि त्या विद्यार्थ्यांना रविवारी नाही दिवाळीच्या सुट्ट्या कमी केल्या, उन्हाळी वर्ग सुट्ट्या कमी केल्या आणि त्या विद्यार्थ्यावर एक्स्ट्रा काम करायला सुरुवात केली. 1980ला मग पहिलं मेरिट बोर्डामध्ये आलं आणि मग 1980 ते आज 2026पर्यंत आज लातूरनं जे काही आज हजारो विद्यार्थी डॉक्टर्स आणि इंजिनियर्स केवळ या देशाला नाही तर जगाला दिलेले आहेत. आणि म्हणून कुठंतरी एखादी घटना घडते, कुणीतरी एक पेपर फोडतो आणि म्हणून सगळा लातूर पॅटर्नच बदनाम होतो असं त्याचा अर्थ अजिबात नाही आहे. आणि म्हणून हा काही एकाएकी तयार झालेला नसल्यामुळं कितीही अशी संकटं या लातूर पॅटर्नवर आली किंवा लोकांनी त्याला बदनाम करण्याचा कट जरी रचला तरी लातूर पॅटर्न हा कधीही संपणारा पॅटर्न नाही आहे. जेव्हा विद्यार्थी बोर्डामध्ये यायला सुरुवात झाली तेव्हा आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री होते, तेव्हाही टीका केल्या गेल्या की हे शिक्षण मंत्री आहेत आणि यांचीच महाविद्यालय आहेत आणि ते मेरिटमध्ये विद्यार्थी येत आहेत, अशाही टीका झाल्या गेल्या. परंतु हे लातूरचं हे सोनं जे आहे, हे विद्यार्थी जे आहेत हे 52 कशी सोनं आहे साहेबही नेहमी म्हणायचे. आणि हे विद्यार्थ्यांनी गेल्या 45 वर्षामध्ये हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यानंतर CET आल्या, नीटसारखी एक्झाम आली आणि आज त्याच्यामध्ये तर या लातूरच्या विद्यार्थ्यांनी आपला आगळा वेगळा ठसा उमटवलेला आहे. आज हजारो विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये असं एकही मेडिकल कॉलेज शोधूनही सापडणार नाही की जिथे राजर्षी शाहू महाविद्यालयाचे विद्यार्थी नाही आहेत. दर वर्षाला
1000च्या आसपास विद्यार्थी आज वैद्यकीय महाविद्यालयाला प्रवेश घेत आहेत. आणि आता तर त्याच्या पुढे जाऊन या नीटमुळं म्हणजे केवळ इथे लातूर पॅटर्नचे मुलं हे घोकमपट्टी करणारे आहेत की काय, असं जेव्हा शंका निर्माण झाली. विषय असा आहे की आपण लातूर पॅटर्न आणि खाजगी शिक्षण क्लासेस हे आता बायफार्गेशन करता येईल सरळ. तर कसं आहे, लातूर पॅटर्न हा गुणवत्तेचा पॅटर्न आहे, शैक्षणिक गुणवत्तेचा पॅटर्न आहे. लातूर पॅटर्नने गुणवत्ता दिलेली आहे आणि खाजगी क्लासेसवाल्यांनी शिक्षणाचा बाजार मांडला आणि तो आज ना उद्या तो बदनाम होणार होता, कुठल्या तरी कारणानं तो बदनाम झाला. Yes, मी तेच पॅटर्नचा त्याच्याशी अशी म्हणजे दुरावणे सुद्धा संबंध येत नाही असं आपल्याला. पण आज जी चर्चा होऊ लागली ना, की सगळीकडे आपण चर्चा करू लागलो की कुणीतरी लातूरचा एखादी कुलकर्णी PV कुलकर्णी नावाचा एखादा प्राध्यापक सापडतो आणि मग तो सगळा लातूर पॅटर्नच बदनाम करतो. म्हणजे सगळ्यांची चर्चा. पण एक माणूस सापडला म्हणजे एखादा माणूस वाईट असू शकतो, पण त्यात काम करणाऱ्या सिस्टीममध्ये आज शाहू कॉलेज आहे, दयानंद कॉलेज आहे, बसवेश्वर कॉलेज आहे, इथं जे काही एज्युकेशन देतं हे क्वालिटीचं एज्युकेशन आजही दिलं जातं आहे. आणि म्हणून मला वाटतं की खाजगी क्लासेस आज लातूरमध्ये ही महाविद्यालय चांगलं काम करत आहेत म्हणून खाजगी क्लासेसवाले चालतात. आणि म्हणून तिथं काही लोकांनी आता हे एखादा पेपर सेटर असणारा हा कुलकर्णी नावाचा माणूस जो आहे आणि त्याच्या अगोदरही 2024लाही जेव्हा पेपर फुटला त्याची कनेक्शन पण लातूरपर्यंत आलेली आपण पाहिलेली आहेत. पण त्याच्यानंतर जी परीक्षा झाली जो निकाल आला तो मागच्या परीक्षेमध्ये आपण पाहिला असेल की सगळ्यात जास्त विद्यार्थी हे लातूर जिल्ह्याचे मेडिकल कॉलेजला गेलेत पहिल्या यादीमध्ये. म्हणजे लातूर पॅटर्नला याच्यातून काही धक्का लागणार नाही. असे काही घटना घडतात तर ते आपण अगदी खड्यासारख्या उचलून त्या आपण बाजूला ठेवल्या पाहिजेत. म्हणजे जेणेकरून जी महाविद्यालयं इथं काम करत आहेत, खरं तर लातूर पॅटर्नला बदनाम करण्याचं जे षडयंत्र आहे मला वाटतं की ते विद्यार्थ्यावर अन्याय केल्यासारखं आहे. आज लातूरमध्ये जे काही विद्यार्थी इथं प्रवेश घेत आहेत आणि प्रचंड मेहनत घेऊन अगदी 12-12, 18-18 तास विद्यार्थी, सरांनाही माहिती 18-18 तास विद्यार्थी काम करत आहेत, अभ्यास करत आहेत आणि त्यांच्या मेरिटवर कुठंतरी शंका जेव्हा मग लातूरचं नाव येतं ना, असं काही एखाद्या घटनेमुळं लातूरचं नाव येतं तेव्हा त्या सगळ्या विद्यार्थ्यावर अन्याय केल्यासारखं आहे. आणि म्हणून आपण या सगळ्याच्या माध्यमामधून लातूर पॅटर्न हा बावनकशी सोना आहे, तो भविष्यातही राहणार आहे. पण अशा ज्या काही घटना घडतात आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षा सरकारनं देणं फार गरजेचं आहे. म्हणजे भविष्यामध्ये या अनुषंगाने काही पालकांचं असं म्हणणं होतं की पूर्वी जे कॉलेजेस कष्ट घ्यायचे आणि त्यामुळे ती गुणवत्ता अशी बावनकशी सोनं, जसं आदरणीय विलासराव देशमुख साहेब म्हणायचे बावनकशी सोनं आहे. पण आता या घटनेमुळे काय झालं की काही पालकांनी असं म्हणजे मत व्यक्त केलं की कॉलेजचं दुर्लक्ष झाल्यामुळं खाजगी कोचिंग क्लासेसचं फोपावलं. नाही, अजिबात नाही आहे. अगदी कॉलेजचं लक्ष कमी झालेलं नाही. कॉलेजचं लक्ष जर कमी झालं असतं तर दर वर्षाला मी स्पेसिफिक आमच्या महाविद्यालयाचं राजर्षी शाहू महाविद्यालय सांगतो आहे, अगदी सकाळी 7 पासून संध्याकाळी 11पर्यंत मुलं कॅम्पसमध्ये असतात आणि त्याचं सगळं टेंटेटिव्ह, आता खरं तर इथं सगळं सांगायची गरज नाही आहे, पण त्याचं टेंटेटिव्ह सगळं शेड्यूल मुलांना हातामध्ये असतं आणि ही मुलं सकाळी 7 पासून संध्याकाळी 11पर्यंत अभ्यास करत बसतात. आणि म्हणून महाविद्यालयाचं लक्ष कमी झालेलं आहे असं नाही. पण महाविद्यालय जेव्हा विद्यार्थी तिथं 11वीला प्रवेश घ्यायला येतो तेव्हा शाहू महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय, बसवेश्वर कॉलेजला प्रवेश झाल्याच्या नंतर मग आता दुसरीकडे कुठं प्रवेश घ्यायचा म्हणून ट्युशनला विद्यार्थी जातात. आणि त्याच्यामुळं ट्युशनमध्ये काय चालतं आहे त्याच्यावर आम्ही फारसं बोलणार नाही किंवा आम्हाला त्याला बोलण्याची गरजही नाही. पण आमच्याकडे आपल्या महाविद्यालयामध्ये, सगळ्याच महाविद्यालयामध्ये जी प्रचंड मेहनत घेतली जाते याच्याविषयी कुणीही शंका घेऊ शकत नाही. आणि अशी मेहनत जर घेतली नसती तर आज आमचे दरवर्षी विद्यार्थी, आता पहिले तर फक्त स्टेट गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये जात होते, महाराष्ट्रामध्ये मेडिकलच होते, आज राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थी जाऊ लागले. एम्ससारख्या ठिकाणी दरवर्षी 60-70 विद्यार्थी एम्सला जाऊ लागलेले. IIT NIT सारख्या इन्स्टिट्यूटला विद्यार्थी आज प्रवेश घेऊ लागलेले. आणि ही संख्या ही पूर्वीपेक्षा दिवसेंदिवस ही संख्या वाढत चाललेली आहे. आपण जर आमच्या फक्त स्पेसिफिक राजर्षी शाहू महाविद्यालयाचं जर पाहिलात तर दर वर्षाला MBBS, BDS, त्यानंतर प्रायव्हेट, गव्हर्मेंट, BAMS, BHMS या सगळ्याची जर आपण टोटल काढली तर ही नियर अबाउट 1000च्या आसपास जाते. आणि मग एवढ्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी मेडिकल कॉलेजला जात असतील तर मला वाटतं महाविद्यालय किंवा पालकांची जी काही म्हणणं आहे की महाविद्यालय आता फारसं त्याच्यावर काम करत नाहीत किंवा महाविद्यालयाचं दुर्लक्ष झाले असं अजिबात नाही आहे. सर, माझं बेलाळे सरांना प्रश्न आहे. सर, लातूर पॅटर्न म्हणून लातूर शैक्षणिक हब म्हणून ओळख होती, आजही आहे. परंतु हे नामांकित जे क्लासेस आलेत लातूरमध्ये मोठमोठे म्हणजे पूर्ण देशभरातनं, आणि ज्या ट्युशन एरिया आहे ते क्राईम हब बनत चाललं. तिथं एक
मर्डर झाला एक, त्याच्यानंतर सातत्यानं तिथं क्राईम घडतं आणि त्याचं टेन्शन पोलिसांना येतं आणि क्राईम हा बनत चालला. आणि लातूर शैक्षणिक पॅटर्न असताना, शिक्षणाची पंढरी असताना तिथं क्राईम हब होतोय, याबद्दल आपण काय म्हणा? सर, मुळात म्हणजे मी तुम्हाला लातूर पॅटर्न काय असतो थोडक्यात समजून सांगतो. लातूर पॅटर्न कसा असतो आणि कशाला म्हणतात ते. मुळात दयानंद शिक्षण संस्थेसारखे किंवा शाहू महाविद्यालयासारखे 60 वर्षापासून अभ्यास करून पालकाच्या, विद्यार्थ्याच्या मदतीनं, तज्ज्ञ शिक्षक स्टाफच्या मदतीनं एक शिक्षण अध्ययन आणि अध्यापन पद्धती अशी निर्माण केली. त्या अध्ययन आणि अध्यापन पद्धतीला जर विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अडॉप्ट केलं तर त्याचं रूपांतर मेरिटमध्ये होतं. आणि अशी ही शिक्षण पद्धती म्हणजेच लातूर पॅटर्न आहे. आणि मुळात तुम्हाला सांगतो, जेव्हा ही पॅटर्न निर्माण झाला तेव्हा दयानंद विज्ञान महाविद्यालयामधून सलग 5 वेळा बोर्डामध्ये पहिला येण्याचा मान मिळवला आणि सर्व राज्याचंच नाही देशाचं लक्ष लातूरकडं आलं. त्यातल्या त्यात पुन्हा नीटचे, CETचे पेपर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नप्रमाणे निघाले. त्यात शाहू महाविद्यालयाने आवर्जून एक वेगळ्या पद्धतीचा पॅटर्न निर्माण केला आणि त्यात त्यांनी आपली चांगली घोडदौड चालू केली. त्यातसुद्धा त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे रिझल्ट मिळवत आहेत. हा झाला लातूर पॅटर्न. दुसरं, आपण क्लासेसवाल्याबद्दल नकारात्मक न घेता तो एक आपल्या आपल्या लातूरचाच भाग आहे. तिथंही आपण मान्य करू, तिथंही स्पर्धा असतील. त्या स्पर्धा त्यांच्या वेगळ्या आहेत. त्या बिझनेसच्या माइंडनं केल्या जाणाऱ्या स्पर्धा आहेत. त्यात विद्यार्थ्याचं कितपत हित पाहिलं जातं हे मी नाही सांगणार, परंतु अशा छोट्या मोठ्या घटना लातूर शहरामध्ये हजारो विद्यार्थी येत असतात. अशा छोट्या मोठ्या घटना जर व्यवसायाच्या स्वरूपातून घडत असतील तर त्याचा परिणाम लातूरवर होत असतो. तुम्हाला आवर्जून सांगावं वाटतं की 4 वर्षापूर्वी लातूरमधून नीटची परीक्षा देणाऱ्या संख्या 30,000च्या वर होती. आता 20,000च्या जवळ आली. म्हणजे हे जेव्हा क्लासेसवाले चुकीचे काही पायंडे पाडतात तेव्हा पालकामध्ये संभ्रम निर्माण होतो आणि मग रिवर्स असे येण्याची शक्यता असते. परंतु आवर्जून तुम्हाला सांगतो की सर इथं बसलेले आहेत. दयानंद शिक्षण संस्था असतो, महाविद्यालय असो, महाविद्यालय असो, येस, महाविद्यालय आणि आमच्या दयानंद शिक्षण संस्थेचे फुल ॲडमिशन होतात. मेरिटनुसार आम्ही ॲडमिशन देतो आणि पॅटर्न चालूच आहे. तर मागच्या 2 वर्षामध्ये सरांनी ज्या पद्धतीनं बोलले ना, सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की मागच्या 2 वर्षापूर्वी नीटला इथं परीक्षेला उपस्थित असलेली विद्यार्थी संख्या आणि आत्ता मागच्या 2 वर्षाची संख्या ही कमी झाली. आज क्लासेसमधली पण संख्या येस पण महाविद्यालयाची संख्या अजिबात कमी झालेली. आजही कल तेवढाच आहे. आजही पुण्या मुंबईचे विदर्भातले विद्यार्थी लातूरमध्ये येतात महाविद्यालयामध्ये. पण क्लासेसमध्ये काय होतं त्याचा परिणाम येतात कदाचित पालकांना सांगायचं असेल की क्लासेसमध्ये नीट होत नाही आहे आणि मग त्याच्यामुळे येतात कदाचित ते आता कमी संख्या झाली. महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संख्या अजिबात कमी झालेली नाही. वर्षभरात एक विद्यार्थी किती तास कॉलेजमध्ये असला पाहिजे? वर्षभरातले 365 दिवसात तो किती तास कॉलेजमध्ये असला पाहिजे? नाही, असं म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे 90 डेज टीचिंग डे एका सेमिस्टरमध्ये दुसऱ्या 180 टीचिंग डेज असले पाहिजे. पण आता विद्यार्थी किती तास तो कॅम्पसमध्ये असावा तर त्याचे जे काही आवर्स आहेत आता ते वेगवेगळे आवर्स असतात. टीचिंग आवर्स वेगळे असतात आणि तो लायब्ररीमध्ये बसलेल्याचे आवर्स वेगळे असतात. मी मगाही सुरुवातीला सांगितलं की लातूर पॅटर्न हा काही सहजासहजी असा डिस्टर्ब होणारा नाही आहे. त्याचं कारण आहे की विद्यार्थी म्हणजे हे काही केवळ पालक किंवा विद्यार्थी किंवा हे सगळ्यांचे मिळून विद्यार्थी आहेत, पालक आहेत, शिक्षक आहेत, संस्था आहेत, या सगळ्यांच्या मेहनतीवरून हा लातूर पॅटर्न उभा आहे. आणि याचं फाउंडेशन एवढं मजबूत आहे की असे कितीही वादळ आली तरी त्याला धक्का अजिबात बसणार नाही आहे. आणि म्हणून हा पहिला असणारा शाहू पॅटर्न आणि मग आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी तो महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पॅटर्नचं नामकरण लातूर पॅटर्नमध्ये केलं आणि आज तो सगळ्या देशभर आहे. आणि त्याच्यामुळं याला कुणी एखादी घटना घडल्यामुळं तो बदनाम होतो का त्याचं उत्तर माझं स्पष्ट आहे की अजिबात होणार नाही. पण अशा घटना वारंवार घडू नये म्हणून NTA असेल किंवा गव्हर्नमेंटनं असेल, स्टेट गव्हर्नमेंटनं असेल, याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करणं फार गरजेचं आहे. 24चा पेपर फुटल्यानंतर सुद्धा पब्लिक एक्झामिनेशन ॲक्ट नवीन आणला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक कायद्याच्या तरतुदी कडक केल्या आहेत. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी जर झाली तर मला वाटतं की हे पेपर फुटीसारखे प्रकार हे होणार नाही. आणि आज एवढी म्हणजे वाईट अवस्था आहे की ठीक आहे पुन्हा परीक्षा होते ही चांगली गोष्ट आहे, त्यामध्ये जेणेकरून हुशार विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. पण आज अशी परिस्थिती आहे की सगळ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतर सगळे विद्यार्थी आपापल्या गावी गेलेले. अनेकांनी तर आपल्या नोट्स पुस्तकं सगळे दुसऱ्याला देऊन टाकलेले
आणि आज अशी परिस्थिती आहे की ते विद्यार्थी मनाने फार खचलेले आहेत. पण माझी आपल्या या एकमत डिजिटलच्या माध्यमामधून सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती की जे झालं ते चांगलं झालं असं म्हणायचं आणि पुन्हा आपण त्या ठिकाणी कामाला लागावं. दुर्दैवानं मी सकाळीच बातम्या ऐकल्या की या पुनर्नीट होते याच्यामुळं भारतामध्ये 3 विद्यार्थ्यांना आत्महत्या केली. काय दोष होता त्या विद्यार्थ्यांचा? म्हणजे गुन्हा केला कुणी आणि शिक्षा कोण भोगतंय? आणि म्हणून खरं तर याच्यावर सरकारनं सुद्धा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. आणि या पेपर फुटी टाळायची असतील तर खरं तर आपल्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी परवा घोषणा केली की आम्ही आता ही परीक्षासुद्धा IITची जशी परीक्षा होते त्या धर्तीवर ही परीक्षा आम्ही घेऊ. ती आता घेतात की नाही घेतात हा पुढचा प्रश्न आहे. पण त्या पद्धतीनं जर ही ऑनलाईन एक्झाम जर घेतली तर आपल्याला पेपर फुटीला बऱ्यापैकी आपल्याला आळा घालता येऊ शकतो. कारण आता IITच्या सगळ्या एक्झाम ज्या आहेत JEE मेन्स असतील ॲडव्हान्स असतील सगळ्या ऑनलाईन होतात. आता काही जणांचं म्हणणं येतं की नीटची एक्झाम देणाऱ्या विद्यार्थी संख्या जास्त असते पण आता ही संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली. तर मागच्या 2-3 वर्षाचं पाहिलं तर 24-25 लाख विद्यार्थी परीक्षा देत होते. यावर्षी 22 लाख विद्यार्थी परीक्षा देत आहेत. IITचं आपण जर पाहिलं तर IITची JEE परीक्षा जी असते मेन्स आणि ॲडव्हान्सला तर नंतर क्वालिफाय विद्यार्थी असतात. पण मेन्स परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण आता 15 लाखाच्या पुढे गेले. त्यामुळे दोन्हीमध्ये फार डिफरन्स आहे नाही. तर 15 लाखाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा जर आपण ऑनलाईन पद्धतीनं घेत असू तर या 22 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा सुद्धा ऑनलाईन घ्यायला काही अडचण नाही आहे. ती आपण सरकारनं खरं तर ही पावलं तात्काळ उचलली पाहिजे आणि लवकरात लवकर घोषणा केली पाहिजे की पुढची 2027ची होणारी परीक्षा जी आहे तर ती ऑनलाईन पद्धतीनं ही परीक्षा घेण्यात येईल. तर मग विद्यार्थ्यांना थोडासा एक दिलासा भेटू. नाही तर विद्यार्थी त्यांची मानसिकता आणि साहजिक आहे ते कोवळ्या वयाची मुलं असतात आणि एवढं छान पेपर दिल्याच्या नंतर अगदी म्हणजे काम करणारे भांडी घासणाऱ्या महिलांचे सुद्धा काही विद्यार्थी त्यांचा स्कोर 600पेक्षा जास्त आहे. आणि अशांच्या विद्यार्थ्यावर एक त्यांचं मानसिक दडपण त्यांच्यावरची मानसिकता आणि मग ते एका नैराश्यामध्ये हे विद्यार्थी जाऊ शकतात. आणि म्हणून खरं तर आपण सगळे पत्रकार आहात आपल्या माध्यमामधून याच्यावर खरं तर आवाज उठून यातले जे दोषी आहेत किंवा एजंट पकडून उपयोगाचं नाही. याच्या खोड मुळापर्यंत गेलं पाहिजे. नुसत्या झाडाच्या फांद्या तोडून उपयोगाचं नाही. तर याच्या मुळापर्यंत जाऊन जे काही याचे मास्टर माइंड असणारे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना शिक्षा देणं फार महत्त्वाचं आहे. तरच हा पुढे जे तुम्ही या प्रक्रियेमध्ये गुंतण्याचा प्रयत्न करतील तर ते 1000 वेळा विचार करतील असं मला वाटतं. सर आता लातूर पॅटर्न जो आहे तो लातूर पॅटर्न मुळात लातूरच्या शिक्षकांनी तयार केलेला आहे. लातूरच्या प्राचार्यांनी प्राध्यापकांनी खूप मेहनत घेतलेली आहे. मात्र या लातूर पॅटर्नच्या नावावर एक जसं एखाद्या झाडावर परजीवी वनस्पती उगवावं तशी वनस्पती उगवलेली क्लासेसच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर आता गव्हाणे सर असतील तुम्ही असाल हे असाल कधी आतापर्यंत तुमच्या आजूबाजूला बाउन्सर्स वगैरे आतापर्यंत पाहिले गेले पण ट्युशन एरियामध्ये बाउन्सर्स घेऊन त्या क्लासेस चालकांना त्या शिक्षकांना करण्याची वेळ इतकंच नाही तर परत राज्यातून शिक्षक मोठ्या मोठ्या पगारी देऊन मागवले जात आहेत आणि याचा परिणाम कुठेतरी लातूरच्या क्राईमवरती होतं. क्राईमचं जे सेक्शन आहे ते वाढतं. त्यामुळं कुठं ना कुठं या क्लासेसमुळं लातूर पॅटर्न किंवा लातूरकरांना इजा होते का असं तुम्हाला विचार? सर पहिल्यांदा तर हे जे नीटचं परवाचं प्रकरण आहे ज्याच्यामुळे आपल्या लातूर पॅटर्नची बदनामी होते, लातूर जिल्ह्याची बदनामी होते, महाराष्ट्राची बदनामी होते. तर एखादा कोणीतरी हा व्यक्ती हे असं प्रकार करतो आणि तो सर्वांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतो पण हे असं होणं बरोबर नाही आहे. एखाद्याने हा असा प्रकार केला म्हणून लातूर पॅटर्न गेला किंवा लातूर जिल्हा संपला, लातूरचं शैक्षणिक वातावरण संपलं असं होणार नाही. हा जो लातूर पॅटर्न आहे आत्ताच गव्हाणे सरांनी सांगितल्याप्रमाणे इथले सगळे शिक्षण संस्था चालक, सर्व प्राचार्य आणि त्या महाविद्यालयात काम करणारे प्राध्यापक यांच्या मेहनतीतून हा लातूर पॅटर्न तयार झालेला आहे. मला आठवतं 1999ला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा MST CETची परीक्षा आली. त्यावेळेस आमच्या सर्वांसमोर प्रश्न होता की तर काय करायचं, म्हणजे सुरुवात तिथून झाली होती. आणि पहिल्यांदा महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये दयानंद महाविद्यालयातले सर्व प्राध्यापक, शाहू महाविद्यालयातले सर्व प्राध्यापक आणि बसवेश्वर महाविद्यालयातले प्राध्यापक आम्ही सर्व एकत्र झालो आणि पुढं काय करायचं याची आम्ही चर्चा केली. आणि नंतर
आम्ही बाहेर राजस्थानमध्ये जाऊन कोट्याला जाऊन वेगवेगळ्या क्लासेसमधून आम्ही तिथून मटेरियल आणलं, पुस्तकं आणलं आणि इथल्या स्वतः प्राध्यापकांनी तयारी केली. सुरुवातीच्या काळात तर संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत आपल्याकडे CETचे क्लासेस चालायचे. नंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं जायचं. म्हणजे प्रत्येक महाविद्यालयामध्ये ही MST CETची जी तयारी आहे ही तयारी केली जायची. सुरुवातीपासून तर बोर्ड पॅटर्नप्रमाणे आपलं लातूर पॅटर्न आहेच आणि सुरुवातीचे 10 ते 15 वर्ष कॉलेजमध्ये पूर्ण तयारी करून घेतली जायची. आताही ती पूर्ण तयारी करून घेतली जाते. आता आपण सांगितल्याप्रमाणे हळूहळू मग लातूरमध्ये क्लासेस सुरू झाले, प्रायव्हेट क्लासेस. त्याच्यानंतर बाहेरचे जे काही प्राध्यापक इथं बोलवले गेले आणि हळूहळू ज्या काही चुकीच्या प्रथा इथं पडत गेल्यात. कुठलंही असू द्या, शैक्षणिक क्षेत्र हे पवित्र क्षेत्र आहे. मग ते खाजगी क्लासवाल्यांनी ते विद्यार्थ्यांना शिकव की संस्था चालकांनी शिकव, तिथं ते विद्यार्थ्यांपर्यंत योग्य ज्ञान गेलं पाहिजे. पण चुकीचे पायंडे पडणे, चुकीचा त्रास होणं, विद्यार्थ्यांना त्या एरियात राहिल्यानंतर त्रास होणं, मुलींना त्रास होणं किंवा काही ज्या बाकीच्या आपण घटना बघितल्या त्या त्यांनीही रोखल्या पाहिजेत. चुकीच्या गोष्टीचं कधीच आपण समर्थन करणार नाही. आणि आत्ता जी नीटची जी परीक्षा आहे, म्हणजे एका व्यक्तीमुळे आज पूर्ण भारतामध्ये नीटची परीक्षा आपल्याला कॅन्सल करावी लागली. त्याच्यामुळे कुठंतरी डायरेक्टली इनडायरेक्टली लातूर जिल्ह्याकडे, लातूर पॅटर्नकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं झालं तर मी आपल्या ह्या माध्यमातून सांगू शकतो की एका व्यक्तीने हा प्रकार केला म्हणून सगळेच तसे असे नाहीत. प्रत्येक प्राध्यापक इथं रात्रंदिवस मेहनत करतो. सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत आमच्या लातूरमध्ये विविध महाविद्यालयामध्ये, मग शाहू महाविद्यालय असेल, दयानंद महाविद्यालय असेल, बसवेश्वर महाविद्यालय असेल, इथं विद्यार्थ्यांचे क्लासेस घेतले जातात. बोर्डाची तयारी केली जाते, नीटची तयारी केली जाते, JEEची तयारी केली जाते. रात्रीचे ग्रंथालय आमच्याकडे रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतात. त्यामुळे आणि मटेरियलसुद्धा आमचं जे ग्रंथालय आहे तिन्ही महाविद्यालयातलं सुसज्ज ग्रंथालय, विद्यार्थ्यांना आम्ही सर्व भारतातले पुस्तकं इथं उपलब्ध करून दिली आहे. आणि म्हणून आमचा इथला कुठलाही प्राध्यापक, कुठलाही विद्यार्थी जो आहे तो दिवसभर महाविद्यालयात राहतो, तयारी करून आम्ही घेतो, विद्यार्थी तयार आणि शेवटपर्यंत हेच चालत राहणार, याच्यामध्ये बदल होणार नाही. ह्या घटना होतात, आपण ह्या वाईट घटनेचा आपण सगळं निषेध करू, पण आपल्याला जेवढं चांगलं करता येईल नक्की आपण इथं चांगलं करू. सर, 5 वेळा नीटचा पेपर आत्तापर्यंत फुटला आहे आणि जवळपास नीटचे पेपर फुटत असताना लातूर कनेक्शन नेहमी समोर आहे. गेल्या वेळी 2024मध्ये जून 2024मध्ये पण पेपर नीटचा फुटला आणि त्यावेळी पण 3 आरोपी लातूरचे होते, 1 आरोपी हैदराबादचा होता, 4ही आरोपी. CBIने त्याच्यावर आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्या प्रकरणाचं पुढं काय झालं ते कोणाला माहिती, ते आता सुटलेलं आहे. नीटचा पेपर का फुटतो, JEEचा का फुटत नाही, इतर पेपर का फुटतो? नाही, खरंच हा प्रश्न चांगला आपण विचारला. नीटची जी संख्या आहे, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे की भारतामध्ये जवळपास 22 लाख विद्यार्थी नीटची परीक्षा द्यायला लागलेत. त्याच तोडीसतोड JEE मेनची सुद्धा जी परीक्षा आहे, सरांनी सांगितल्याप्रमाणे 16 ते 17 लाख विद्यार्थी परीक्षा द्यायला लागलेत. आतापर्यंत JEE मेनचा पेपर फुटला नाही. तसाच जर विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये आपली बोर्डाची परीक्षा होते, बोर्डाचे सुद्धा आपले पेपर जे पेपर सेटरकडनं फुटत नाहीत, आपले फुटले नाहीत. खरं तर बोर्डाचा जो महाराष्ट्रापुरताचा आहे आणि नीटसारखा पेपर फुटतो आहे. बोर्ड आपलं काय करतं, महाराष्ट्र बोर्ड, तर 3 वेगवेगळ्या सेंटरला वेगवेगळ्या 3 बोर्डामध्ये बसून प्राध्यापकांकडनं 9 सेट पेपर तयार करून घेतं. तर मला असं वाटतं की NTA सुद्धा 3 वेगवेगळ्या भारतातल्या ठिकाणाहून ते पेपर सेट करावेत. त्यातला एक पेपर तो आपल्याला बाहेर पब्लिश करावा, तर पेपर फुटण्याचा प्रश्न येतच नाही. एकच प्राध्यापक मराठी, ज्याचं कालचं प्रकरण बघतो आपण PV सरांचं, की तसं ऐकलं पेपर माध्यमातून की मराठी ट्रान्सलेशनसाठी त्यांना ते पूर्ण ॲसेस दिला होता. म्हणजे एकाच प्राध्यापकावर NTA का अवलंबून होती आणि एवढा ॲसेस त्यांना का दिला गेला आणि त्यांना कुठल्या माध्यमातून त्यांना NTA पाठवलं गेलं, म्हणजे असे काही प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. तर याचाही इथं विचार झाला पाहिजे. जेव्हा देशाचं बजेट जाहीर केलं जातं तर ते बजेट फुटत नाही, तितकी तेवढी काळजी घेतली जाते आणि नेमकं NTA आपला नीटचा पेपर फुटला जातो. याला असं काही करता येईल का की जसं जे बजेट सादर करणारे त्यांना एक 15 दिवस बाजूला ठेवलं जातं, मोबाईल त्यांच्या बाजूला काढून ठेवलं जातात, अशी काही व्यवस्था करता येते का, किंवा ह्या दृष्टीने त्यांनी विचार करावा असं मला वाटतं की जेणेकरून हा पेपर फुटणार नाही. तसं तर आता सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ही ऑनलाईन परीक्षा झाली तर फारच उत्तम होईल, पण ह्या सगळ्या अँगलमधूनही NTA विचार केला
पाहिजे, कारण देशामध्ये नाही म्हटलं तरी मुलांचं फार शैक्षणिक नुकसान व्हायला लागलं आहे. आज 3 विद्यार्थ्यांनी, म्हणजे पेपरमध्ये जेव्हा आपण वाचलं तर 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहेत, म्हणजे 3 कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे. हे इथंच नाही थांबणार, अजून पुढची परीक्षा आहे, कारण मध्ये गॅप भरपूर पडलेला आहे. मुलांना परत अभ्यास करायचा आहे, परत परीक्षा द्यायची आहे, परत त्यांना मानसिक तणावातून जायचं आहे. तर हा फार मोठा सेटबॅक पालकांना बसलेला आहे. कुठंतरी याच्यावर आता केंद्र सरकारने, राज्य सरकारने कडक पावलं उचलून ही परीक्षा कशी पारदर्शक होईल आणि पेपर कसे फुटणार नाही याची काळजी घे. जे काही पेपर सेटर आहे, म्हणजे एक प्राध्यापक 4-4 वर्ष पेपर सेट करतो, तर भारतात बाकीचे लोक नाहीत का पेपर सेट करायला? तर प्रत्येक वेळ जर बदललं असतं तर हाही प्रश्न आला नसता. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. म्हणजे कुलकर्णीसारखे प्राध्यापक मराठी मीडियमचा पेपर 4 वर्ष झाले तसं काय करत आहे. मग महाराष्ट्रामध्ये, लातूरमध्ये, भारतामध्ये दुसरे प्राध्यापक नव्हते का? NTAने त्यांना का ठेवलं? हे सुद्धा काही प्रश्न अनुत्तरित आहे. आपण याचाही विचार करावा. टोटल सिस्टीम बदलली पाहिजे. म्हणजे पेपर सेटरपासून, जसे काल दोघं अधिकारी तिथले बदलले, तसे दरवर्षी जर पेपर सेटरलेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी पेपर सेटिंग झालं, प्रश्नपत्रिकेच्या संचाची संख्या वाढवली आणि त्यातला जर एक उचलला तर नक्की कुठंतरी याच्यावर निर्बंध लागतील आणि परीक्षा ही सुरळीत होईल आणि त्यामुळे मग कुठेही बदनामी होणार नाही. आपल्या लातूर पॅटर्न बोललं तर आपला लातूर आत्ताच आम्ही विलासराव देशमुख साहेबांचं जे नाव सांगितलं सरांनी, त्यांचे व्हिडिओ आम्ही नेहमी बघतो की हे 52 कशी सोनं आहे. याच्यामध्ये लातूर पॅटर्नला कुठेही धक्का लागणार नाही. एखादी अशी घटना होते आणि पूर्ण याला ती बदनाम करण्याचा प्रयत्न करते, तर तसं होणार नाही. तरी आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आव्हान करतो की लातूर पॅटर्न जो आधी आहे तसाच आहे, त्यात कुठेही बदल होणार नाही. प्रत्येक महाविद्यालय इथं विद्यार्थ्यांची काळजी घेतं, सुरक्षता घेतं, पूर्ण अभ्यास करून घेतं. महाविद्यालयातर्फून कुठलीही अडचण या ठिकाणी येत नाही आणि हीच काळजी आम्ही सतत पुढे घेत राहू, हे आपल्या माध्यमातून मी सांगू शकतो. सर, शिक्षण क्षेत्राची अपप्रती वाढत आहे, कशी कमी करता येईल आपल्याला काय वाटतं? अपप्रती म्हणजे कोणत्या बाबतीमध्ये विचारताय तुम्ही? कोणते विशेष? गुन्हेगारीकरण आहे त्याच्यात, किंवा असं पेपर फुटीचे प्रकरण आहेत. पेपर फुटीच्या बाबतीमध्ये थोडं सांगायचं आहे. तुम्हाला माहीतच आहे की कुलकर्णी हा 4 वर्षापूर्वी रिटायर झाला. तो पुण्याला शिफ्ट झाला. तिथं त्यांनी छोटं मोठं बिझनेस सुरू केला. पेपर सेटरमध्ये NTA तो तिथं काम केला असं आम्हाला समजलं. ॲक्च्युअली हे गोपनीय बाब असते. म्हणजे हे प्रकरण सर्वच्या सर्व, त्याला अटकसुद्धा पुण्यातून केली. बऱ्याच जणाला, काही जणाला पुण्यातून अटक केली. म्हणजे मला आवर्जून हे सांगायचं आहे की हे जे पेपर फुटीचं प्रकरण घडलेला प्रकार पुण्यातून आहे. तुम्ही त्याला लातूरचं कनेक्शन का देतात? मीडियावाले त्याला लातूरचं कनेक्शन का देतात? लातूरमधून आतापर्यंत बऱ्याच वेळा चौकशी झाली, कोणालाच नाही अटक झाली. म्हणजे मुळात हे लातूरला बदनाम करण्याचं षडयंत्र चाललं आहे. पेपर फुटीचा आणि लातूरचा एकाही कुठंच संबंध नाही, हे मला आवर्जून सांगायचं वाटते. पण विनाकारण लातूर पॅटर्न हे नावाजलेला पॅटर्न आहे. संपूर्ण देशभरातून विद्यार्थी इथं लातूरला येतात, शिक्षणासाठी येत असतात आणि याला कुठंतरी आपल्याला गालबोट लावलं तर आपलं फावल का असं विचार करणारी काही मंडळी इथं काम करते. म्हणून मला आवर्जून सांगायचं की पेपर फुटी आणि लातूरचा बिलकुल संबंध नाही आहे. पेपर फुटीचे प्रकरण कुठं पुण्यात घडलेले आहेत, त्यामुळं काही जण उगा लातूरवर थोपवण्याचा प्रयत्न करतात. लातूर आणि पेपर काहीच संबंध नाही, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. आता गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं आहे हे आम्ही बऱ्याच वेळा ऐकतो. तर लातूरमध्ये येणारी प्रचंड संख्या आहे, विद्यार्थ्याची संख्या आहे, पालकांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळं आपण क्लासेसवाल्यांना सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. काही क्लासेसवाले हे मेहनतीने काम करत असतील, परंतु काही जण बिझनेस माइंड समोर ठेवून कार्य करत असतील तर स्पर्धा वाढतात आणि काही चुकीच्या प्रवृत्ती वाढतात. त्यातून विद्यार्थ्याचं नुकसान होतं हे पालक आणि विद्यार्थी जाणतात, त्यांना सांगायची गरज नाही आहे. परंतु आमच्यासारख्या शिक्षण संस्थेला त्याचा काहीच परिणाम होत नाही. हे पॅटर्न शिक्षण संस्थेने निर्माण केलेलं आहे, त्यामुळे हे चिरकाल टिकणार आहे. कारण निर्माण केलेलं 1-2 दिवसामध्ये निर्माण केलेलं नाही आहे. 60 वर्षाचा अथक कालावधी लागलेला आहे, त्याला अथक परिश्रम लागलेले आहे. त्यामुळं ते काही एखाद्या चुकीच्या कुणाच्या गोष्टीमुळं हा पॅटर्न बदनाम होणार नाही आहे किंवा त्याचा कुठलाच परिणाम होणार नाही. निश्चित चांगल्या पद्धतीनं राहील. असेच शाहू महाविद्यालय असतील, दयानंद असतील, बसवेश्वर महाविद्यालय असतील, अशाच पद्धतीनं काम करून लातूर पॅटर्न टिकवण्याचा प्रयत्न करतील. मला पालकांना सर्व विनंती करायची की तुम्ही या सिस्टीमवर विश्वास ठेवा.
तुम्ही क्लासमध्ये काय चाललं आहे, काय करायला लागलं आहे याच्याकडं लक्ष न देता तुम्ही या चांगल्या नावाजलेल्या संस्थेकडं लक्ष ठेवा आणि तिथं तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून काम करा. निश्चित हे रिझल्ट कायमस्वरूपी येणार आहे. सर, मला आवर्जून सांगायचं आहे, लातूर पॅट जर अशा पद्धतीचा असेल, पेपरफुटीचा जर लातूर पॅटर्नचं कनेक्शन जर तुम्हाला कुणी जर लावत असेल तर मला त्याला आवर्जून हे सांगावयाचं आहे की आता 21 तारखेला NTA जाहीर केलेलं आहे, पुनर्परीक्षा घेणार आहे. मी आवर्जून सांगतो, खात्रीपूर्वक सांगतो, त्या परीक्षेमध्ये लातूर पॅटर्नचाच रिझल्ट चांगला राहील. त्यामुळं ह्या पेपरफुटीचा आणि लातूर पॅटर्नचा काहीच संबंध नाही. हे आम्ही 21 तारखेच्या परीक्षेतसुद्धा सर्वांना दाखवून देऊ. गव्हर्नर सरांकडे येतो. खरं तर सर, आपण महाविद्यालयामध्ये क्लासेसमध्ये जर पाहिलं तर विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 45 ते 50 इतकीच असते, विद्यार्थ्यांचा कोटा जर आपण पाहिलं तर. आणि क्लासेसमध्ये जर पाहिलं तर जवळपास 200 विद्यार्थी एका क्लासमध्ये असतात. आता डिजिटल बोर्ड वगैरे ते आल्यामुळं. पण खरंच विद्यार्थ्यांना म्हणजे त्या शिक्षकांचं प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत लक्ष जातं का, त्या विद्यार्थ्याला ते कन्सेप्ट समजले हे लक्षात येतं का, तो एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की या सर्व खाजगी कोचिंग क्लासेसवरती सरकारी नियंत्रण असायला हवं का, तुम्हाला काय वाटतं सर? आपण अतिशय चांगला प्रश्न विचारलात. खरं तर स्टुडंट टीचर रेशो ठरलेला असतो आणि हा आयडियल रेशो असतो की 20 विद्यार्थ्याला 1 टीचर असला पाहिजे. पण प्रॅक्टिकली हे कदापि शक्य नाही, कारण आपल्याकडे लोकसंख्या जेवढी मोठी आहे त्यामुळे प्रॅक्टिकली हे शक्य नाही. पण शासनाच्या नियमानुसार एका डिव्हिजनमध्ये 120 विद्यार्थ्याला परवानगी असते आणि सगळ्या महाविद्यालय जे काही आमची सगळी महाविद्यालय आहेत तिथं आपण 120 विद्यार्थी एका डिव्हिजनमध्ये असतात. पण तरी आपण याच्यामध्ये सुद्धा काही कट ऑफ केलेला आहे की आता आपण 80 विद्यार्थ्याची एक डिव्हिजन करतो, काही डिव्हिजन आपण एक्स्ट्रा घेतो म्हणजे शासनाच्या नियमानुसार 120ची एक डिव्हिजन. पण प्रॅक्टिकली घेत असताना वर्गसंख्या जास्त घेतो. कारण तुम्ही म्हणल्यासारखं की त्या प्रत्येक विद्यार्थ्याला लक्ष द्यायचं असेल तर एवढ्या विद्यार्थी संख्या असतील तर तिथं लक्ष देणं 1 to 1 लक्ष देणं शक्य होत नाही. आणि त्याच्यामुळं वर्गातली विद्यार्थी संख्या निश्चितच ही कमी असली पाहिजे. पण आता क्लासेसमध्ये किती विद्यार्थी त्या क्लासेसमध्ये असतात, आम्ही काही कधी क्लासला गेलेलो नाहीत किंवा तिथं बघितलेलं नाही आहे. हो बेलाय सर, स्वामी सर, आम्ही काही ते बघितलं नाही. पण आम्ही जे काही ऐकतो की तिथं क्लासेसमध्ये फार मोठ्या संख्येनं विद्यार्थी बसवलेले जातात. अगदी त्याला आपण आता किती संख्या 400-500पेक्षा जास्त विद्यार्थी काही क्लासेसमध्ये असतात. मला वाटतं की हे चुकीचं आहे. आता प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य असतं आणि क्लासेससुद्धा हा एक व्यवसाय आहे. पण त्याच्यामध्ये शासनानं याच्याकडे थोडंसं गांभीर्यानं याच्या काही गाईडलाईन्स शासनानं तयार करणं गरजेचं आहे. मला वाटतं की आपल्या लातूरमधल्याच काही लोकांनी शासनाकडे याची काही निवेदनं पण दिलेली आहेत. त्याच्यापूर्वीसुद्धा मुख्यमंत्र्यापर्यंत ही निवेदनं दिलेली आहेत की याच्यावर काहीतरी कंट्रोल असलं पाहिजे की ठीक आहे क्लासेस तुम्ही घ्या, क्लासेसला विरोध कोणाचाच नाही आहे, पण वर्गामध्ये जी काही शासनाने त्यांना नियमावली ठरवून दिली पाहिजे किंवा तुमच्या एका वर्गामध्ये अनुदानित महाविद्यालयात 120 असतील तर तुम्हाला 150-200 काय असेल ते. पण त्याच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांना, जास्त विद्यार्थ्यांना वर्गात बसून ते कधीही प्रभावीपणे ती टीचिंग असू शकत नाही. जेवढी संख्या विद्यार्थी वर्गात कमी असतील तेवढी इफेक्टिव्ह टीचिंग होते. प्रत्येकाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं जाऊ शकतं. 2 वे सिस्टीम तिथं आपल्याला राबवता येऊ शकते आणि त्यामुळं शासनाने याच्यावर काही प्रमाणामध्ये नियंत्रण आणणं फार गरजेचं आहे. आणि ही संख्या क्लासेस, बाकी कॉलेजेस वगैरे याच्यामधून या ज्या काही वाईट प्रवृत्ती, हे कसं असतं की वाईट प्रवृत्तीची माणसं जी समाजामध्ये असतात ना, ते असं कधीतरी एखादी घटना कुठंतरी होते पण त्याचा परिणाम सगळ्यांना भोगावा लागतो. तर त्याच्यावर मात्र आपण सगळ्यांनी मिळून नियंत्रण आणणं फार गरजेचं आहे. आणि पालकांनी अशा कुठल्या गोष्टीला बळी पडू नये. माझं आपल्या या चॅनलच्या माध्यमामधून पालकांनाही विनंती की कुणी आपल्याला पेपर देतो म्हटलं तरी तो घेऊ नये. म्हणजे एवढं प्रामाणिकपणे आपण राहणं फार गरजेचं असतं. आणि ही प्रामाणिकता मला वाटतं की दिवसेंदिवस पैशाच्या मोहापायी, लोभापायी माणूस अशा ठिकाणी बळी पडतो. आणि आपल्याला कमी वेळामध्ये जास्त पैसा मिळाला पाहिजे, आपल्याला कमी कष्टामध्ये आपण मेडिकलला गेलं पाहिजे, या ज्या गोष्टी असतात त्याच्यामधून या सगळ्या घटना घडतात. पण आता आम्ही बोलतो आहेत, आपलंही मत त्याच पद्धतीचं आहे की याचा मी परत सांगतो आहे की कारण मी सगळ्या न्यूज चॅनलवर, पेपरच्या म्हणजे तुमचा आपला प्रिंट मीडियामध्ये की लातूर पॅटर्न बदनाम म्हणजे कशामुळं म्हणता येत माहीत नाही आहे. कारण एखादा माणूस, खरं तर PV कुलकर्णी हा लातूर पॅटर्नचा भाग नाही आहे, तो एक रिटायर्ड टीचर आहे. आणि आपण त्याचं कनेक्शन लगेच लातूर म्हणजे काही PV कुलकर्णीला लातूर पॅटर्न घडवला का? नाही ना. उद्या आम्ही काही गडबड केली, आम्ही प्राचार्य लोकांनी काही गडबड केली तर तुम्ही म्हणू शकता. पण कुठं एक रिटायर झालेला टीचर आहे आणि तो NTAला त्याला कसं दिलं, काय दिलं आम्हाला काही माहिती नाही.
पण त्या टीचरनं पेपर फोडला आणि तो हजारो लोकांना कुणाला दिला असेल त्यानं पैशाच्या मोहात, त्याच्यामुळं लातूर पॅटर्नवर अजिबात फरक पडणार नाही आहे. आपण आपल्या माध्यमामधून सुद्धा ह्याचा जास्तीत जास्त की आता येणाऱ्या सर, आता मेलाय सर म्हटल्यासारखं उद्याच्या 21 तारखेमध्ये सुद्धा हे मागच्या परीक्षेमध्ये ज्या चुका झाल्यात आमच्या मुलांच्या, त्या चुका सुधारण्याची ही संधी असं आम्ही म्हणतो. आणि निश्चितच कालच्या परीक्षेचा निकाल जो लागला असता त्याच्यापेक्षा जास्त चांगला निकाल उद्याच्या 21 मेच्या परीक्षेमध्ये लागल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी आपण आमची मुलाखत घ्यावी, म्हणजे आम्हाला सगळा निकाल आपल्यासमोर अगदी सविस्तरपणे आम्हाला मिळेल आणि परत सगळ्या महाराष्ट्राला आणि भारताला दाखवून देता येईल की लातूरमधून जे विद्यार्थी येत आहेत ते अतिशय चांगले असतात, ते कष्टकरी असतात, मेहनती असतात, अभ्यासू असतात आणि त्याच्यामुळंच हे विद्यार्थी पुढेही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हे विद्यार्थी आज त्यांचं नाव त्यांचं तिथं कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटवलेला आपल्याला दिसतो. थँक्यू. नक्कीच जर पाहिलं तर या नीट पेपर फुटी प्रकरणामधून जे आहे ते लातूर कनेक्शन जे आहे ते कुठं तर समोर आणलं जाते आणि लातूरला जे आहे ते बदनाम करण्याचा प्रयत्न जो आहे तो अनेक लोकांकडून केला जातोय. मात्र लातूरचे विद्यार्थी हे बाबून कशी सोनं आहेत आणि पुढे सुद्धा येत्या जूनमध्ये होणारी जी नीट परीक्षा आहे त्यामध्ये सुद्धा हे लातूरचे विद्यार्थी जे आहेत ते अव्वल आल्याशिवाय राहणार नाहीत. या चर्चेमध्ये सर्व मान्यवरांनी सहभाग वेळातला वेळ काढून आमच्यासोबत चर्चा केली, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं आभार मानतो आणि थँक्यू. इथंच हा कार्यक्रम थांबतो. कॅमेरामॅन संदीप गवडीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर. ओके, थँक्यू. Thanks for watching Ekmat Digital.